बुक्स दॅट स्पीकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. ऐकूया गोष्ट संत कबीर. गोष्टीसाठी आभार. बालभारती इयत्ता 3चं पाठ्यपुस्तक 1990 सालातील. गोष्टीचं वाचन आसावरी दोशी. सुमारे 500 वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. नीमा आणि नीरू या नावाचं एक विणकर जोडपं होतं. त्यांना मूलबाळ नव्हतं. एकदा एका तलावाच्या काठावर त्यांना गोजीरवाणं बालक सापडलं. ते फडक्यात गुंडाळलेलं होतं. आसपास शोध करूनही उणी आढळलं नाही. शेवटी नीमा आणि नीरू यांनी ते बाळ उचलून आपल्या घरी आणलं आणि त्याचं नाव ठेवलं कबीर. कबीराचे आईवडील कोण, कुठले याचा उलगडा कधीच झाला नाही. त्या विणकराच्या घरीच कबीर वाढू लागले. ते रानात शेळ्या चरायला नेत, घरात कापड विणण्यात मदत करत. कापड विणता विणता ते देवाचं नाव घेत, गोड गळ्याने भजनं गात. लहानपणापासूनच कबीरांना वाटे आपल्याला कोणीतरी गुरु भेटावा आणि त्याच्याकडून आपल्याला ज्ञान लाभावं. पंडित रामानंद नावाचे एक ज्ञानी पुरुष जवळपासच राहतात असे कबीरांना कळलं. या रामानंदांकडून आपण ज्ञान मिळवावं म्हणून त्यांनी एक युक्ती योजली. रोज सूर्योदयाच्या अगोदर रामानंद नदीवर स्नानाला जात. एके दिवशी कबीर नदीच्या घाटावर डोळे मिटून पडून राहिले. रामानंद नेहमीप्रमाणे पहाटेस नदीवर स्नानासाठी निघाले. अंधारात त्यांना पायाजवळ नीट दिसलं नाही. चुकून त्यांचा पाय पायऱ्यांवर झोपलेल्या बालकाला लागलीच त्यांनी त्याला उठवलं. त्यावेळी त्यांच्या मुखातून राम राम असे शब्द निघाले. ते शब्द ऐकताच कबीर उठले. त्यांनी रामानंदांचे पाय धरले आणि म्हणाले, आजपासून तुम्ही माझे गुरु झालात. यापुढे मी पण नेहमी राम राम म्हणत जाईन. तेव्हापासून रामानंद आणि कबीर ही गुरु शिष्यांची जोडी जमली. संत कबीर म्हणायचे, कुणीही आपापसात भांडू नका. सगळी माणसं समान आहेत. लहान मोठा कुणी नाही. कबीर देवळात जायचे, मशिदीतही जायचे. ते लोकांना म्हणत, राम रहीम ही एकाच देवाची वेगवेगळी नावं आहेत. देव इमारतींमध्ये राहत नाही. देव प्रत्येक माणसात असतो. देवाधर्माच्या नावाने भांडू नका. देवाचं नाव घ्या. सर्वांशी प्रेमाने वागा. पोथ्या वाचून कुणीही पंडित होत नसतो. प्रेम या शब्दाचा अर्थ जाणेल तोच खरा पंडित. संत कबीर सर्वांवर माया करायचे, प्रेम करायचे. दया आणि परोपकार हाच खरा धर्म असे ते सांगत. प्रेम हाच धर्म ही शिकवण लोकांना देण्यासाठी त्यांनी कविता रचल्या. त्याला दोहे म्हणतात. एका दोह्यात संत कबीरांनी म्हटलं आहे, पोथी पढी पढी जगमुआ, पंडित भयान कोय. ढाई आखर प्रेम का, पढे सो पंडित होय. संत कबीरांचे दोहे सगळीकडे गायले जातात. अशा या संत कबीरांना त्यांच्या जयंतीच्या दिवशी विनम्र अभिवादन. या आणि अशा अनेक गोष्टी ऐकण्यासाठी बुक्स दॅट स्पीक या चॅनलला नक्की भेट द्या. यूट्यूबवर आणि वेगवेगळ्या पॉडकास्टिंग चॅनल्सवर. इंस्टाग्राम ID बुक्स दॅट स्पीक. भेटूया पुढल्या प्रस्तुतीत. बाय बाय. धन्यवाद.